प्रिय बंधू भगिनीनो, आज मी मत्तेच्या शुभवर्तमानातील येशू 5,000 भोजन देतो, मत्ते 14:13-21 या उतार्यावर चिंतन करत आहे. मत्तेच्या शुभवर्तमानातील या उतार्यात आपण पाहतो की एका निर्जन ठिकाणी पायी चालत त्याच्या मागे येणाऱ्या गर्दीविषयी येशूच्या अंतःकरणात करुणा म्हणजे कंपॅशन निर्माण झाली. म्हणून त्याने त्यांच्या आजारी लोकांना बरे केले आणि केवळ 5 भाकरी व 2 मासे आशीर्वादित करून 5,000 पुरुष, स्त्रिया व मुलांना भोजन दिले. त्या सर्वांच्या खाऊन पोट भरल्यानंतर शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांनी 12 टोपल्या भरून घेतल्या. येशू 5,000 भोजन देतो. मत्ते 14 वचन 13-21 यावरील माझे चिंतन मी एका हृदयस्पर्शी कथेने सुरू करू इच्छितो. ही कथा आहे समाजसेवकांच्या एका गटाची, ज्यांनी चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या हजारो आजारी लोकांची काळजी घेतली आणि चक्रीवादळाने बाधित झालेल्या त्या दयनीय लोकांना मदत करण्यास तयार असलेल्या उदार लोकांकडून जी काही औषधे व अन्न ते गोळा करू शकले ते देऊन त्यांना भोजन दिले. कथा एका विशिष्ट देशात समाजकार्य करणाऱ्या समाजसेवकांच्या एका गटाला त्या देशातील एका किनारपट्टीच्या शहराला तडाखा देणाऱ्या चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी बोलावण्यात आले. त्या समाजसेवकांना चक्रीवादळाने बाधित झालेल्या लोकांबद्दल करुणा वाटत होती आणि त्यांनी चक्रीवादळाच्या ठिकाणच्या आसपासच्या शहरातील काही उदार लोकांच्या मदतीने त्या लोकांना औषधी आणि अन्न पुरवठा करून मदत केली. परंतु चक्रीवादळाने बाधित झालेल्या त्या सर्व लोकांना खाऊ घातल्यानंतरही शिल्लक राहिलेला अन्नसाठा त्यांना अनेक दिवस आणि महिना पुरेल इतका होता. कथेचा संदेश, या कथेचा संदेश हा आहे की जगात असे काही लोक आहेत जे गरीब आणि विविध नैसर्गिक किंवा मानवनिर्मित दुर्घटनांनी बाधित झालेल्या लोकांना मदत करण्यास तयार असतात. परमेश्वर त्यांच्या कार्याला आशीर्वाद देतो आणि गरजू लोकांना मदत करण्याचे व अन्न देण्याचे त्यांचे कार्य चालू ठेवण्यासाठी त्यांना पुरेसा पैसा आणि इतर संसाधने पुरवतो. संदर्भ फादर पॅट्रिक यांच्या बायबल संबंधी चिंतनासाठीच्या कथा. मत्तेच्या शुभवर्तमानातील या वचनात येशूच्या बाबतीतही असेच घडताना आपण पाहतो. मत्ते अध्याय 14 वचन 13-21. जेव्हा येशूने घडलेली घटना ऐकली तेव्हा तो एका निर्जन ठिकाणी बोटीने एकांतात निघून गेला. मत्ते 14:13 निर्जन ठिकाण म्हणजे असे ठिकाण जिथे आपली परमेश्वराशी वैयक्तिक भेट होऊ शकते. म्हणून येशू एकांतस्थळी निघून गेला, कारण त्याला आपल्या स्वर्गीय पित्याशी वैयक्तिक भेट हवी होती. आपल्यालाही आपल्या स्वर्गीय पित्याशी वैयक्तिक भेट होण्याची इच्छा असायला हवी आणि त्यासाठी आपल्याला एकांतस्थळी जाण्याची गरज आहे. आपण इतरांनाही असेच करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. हे ऐकून लोकसमुदाय नगरांतून पायी चालत त्याच्या मागे गेला. मत्ते 14:13 लोकसमुदाय येशूच्या मागे पायी गेला कारण त्यांना येशूचा वैयक्तिक अनुभव घ्यायचा होता. एवढे लांब अंतर पायी चालणे खूप कठीण आणि वेदनादायी असले तरी येशूच्या मागे पायी जाण्यातील अडचणींना सामोरे जाण्यास ते लोक तयार होते. आपणही येशूच्या मागे पायी जाण्यासाठी अडचणींना सामोरे जाण्यास तयार असले पाहिजे आणि इतरांनाही तसेच करायला शिकवले पाहिजे. जेव्हा येशू उतरला आणि त्याने मोठा जमाव पाहिला तेव्हा त्याला लोकांबद्दल करुणा वाटली आणि त्याने त्यांच्या आजारी लोकांना बरे केले. मत्ते 14:14. येशूला त्या लोकांबद्दल करुणा वाटली. जे लोक दुःख भोगत आहेत आणि भुकेले आहेत त्यांना आपण खालील 3 प्रकारचा प्रतिसाद देऊ शकतो. 1.
सहानुभूती म्हणजे एम्पथी, 2 तदनुभूती, एक सहानुभूती म्हणजे सिंपथी, 2 समानुभूती म्हणजे एम्पथी, आणि 3 करुणा म्हणजे कंपॅशन. 1 सहानुभूती, एखाद्याबद्दल सहानुभूती बाळगणे म्हणजे त्यांच्या दुःखाबद्दल आणि भुकेबद्दल वाईट वाटणे. परंतु सहानुभूती केवळ भावनांच्या पातळीवरच राहते. जे लोक दुःख भोगत आहेत आणि भुकेले आहेत त्यांच्याबद्दल केवळ वाईट वाटण्यापलीकडे ती जात नाही. 2 समानुभूती, एखाद्याबद्दल समानुभूती वाटणे म्हणजे जे दुःख भोगत आहेत त्यांच्यासारख्याच भावना आपण अनुभवणे. परंतु समानुभूती देखील केवळ भावनांच्या पातळीवरच राहते. जे दुःख भोगत आहेत आणि भुकेले आहेत त्यांच्यासारखीच भावना अनुभवण्या पलीकडे ती जात नाही. 3 करुणा, दुसरीकडे करुणा ही सहानुभूती आणि समानुभूतीच्या पलीकडे जाते. करुणा केवळ भावनांच्या पातळीवरच राहत नाही, तर ती आपल्याला दुःख भोगत असलेल्या आणि भुकेल्या लोकांचे दुःख आणि भूक कमी करण्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देते. एका निर्जन ठिकाणी पायी चालत त्याच्या मागे येणाऱ्या गर्दीबद्दल येशूला करुणा वाटली, म्हणून त्याने त्यांच्या आजारी लोकांना बरे केले आणि स्त्रिया व मुलांव्यतिरिक्त 5,000 पुरुषांना भोजन दिले. आपल्यालाही दुःख भोगणाऱ्या आजारी व भुकेल्या लोकांबद्दल करुणा वाटण्याची आणि त्यांचे दुःख व भूक कमी करण्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. तसेच इतरांनाही आपण तसेच करण्यास शिकवण्याची गरज आहे. संध्याकाळ झाली तेव्हा शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, हे ठिकाण दूर दूर आहे आणि उशीरही झाला आहे. या लोकांना गावात जाऊन स्वतःसाठी अन्न विकत घेता यावे म्हणून त्यांना पाठवून द्या. मत्ते 14:15. भुकेल्या लोकांना मदत करण्याची शिष्यांची इच्छा नव्हती. त्यांनी येशूला त्या लोकांना पाठवून देण्यास सांगितले. पण येशूने त्यांना सांगितले की त्या लोकांना जाण्याची गरज नाही. त्याने त्या शिष्यांना त्या लोकांना काहीतरी खायला द्यायला सांगितले. आपणही दुःख भोगणाऱ्या या लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे आणि इतरांनाही तसेच करण्यास शिकवले पाहिजे. येशूच्या शिष्यांप्रमाणे आपण आपली जबाबदारी टाळू नये. येशूच्या शिष्यांनी येशूला लोकांना पाठवून देण्यास सांगितले जेणेकरून ते स्वतःसाठी अन्न विकत घेऊ शकतील. आपण आपली जबाबदारी टाळू नये आणि इतरांनाही त्यांनी त्यांची जबाबदारी टाळू नये असे आपण शिकवले पाहिजे. येशूने उत्तर दिले, त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्या. येशूची इच्छा होती की त्याच्या शिष्यांनी त्या लोकांना काहीतरी खायला द्यावे. येशूची इच्छा आहे की आपण दुःख भोगणाऱ्या लोकांसाठी केवळ सांत्वनाचे शब्दच नव्हे तर काहीतरी ठोस कृती देखील करावी. कारण केवळ सांत्वनाचे शब्द भावनांच्याच पलीकडे जात नाहीत, ते भावनांच्याच पातळीवर राहतात. अशा प्रकारच्या भावना आपण टाळाव्यात असे येशूला वाटते. आमच्याजवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत असे त्याने उत्तर दिले. मत्ते 14:17. शिष्यांनी येशूला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की 5,000 पुरुष आणि काही स्त्रिया व मुलांच्या गर्दीला खाऊ घालणे त्यांना शक्य नाही, कारण त्यांच्याकडे त्यांना खाऊ घालण्याइतका अन्नसाठा नव्हता. येशूच्या लक्षात आले की त्याचे शिष्य भुकेल्यांना मदत करण्याची आपली जबाबदारी टाळू इच्छित होती आणि अशा प्रकारे कठीण परिस्थितीतून सोपा मार्ग शोधत होते. येशूला आपल्या शिष्यांची ही वृत्ती आवडली नाही, म्हणून त्याने त्यांना गर्दीला आपल्याकडे आणायला सांगितले आणि त्याला जे हवे होते ते त्याच्या शिष्यांकडून करवून घेतले. त्यांना इथे माझ्याकडे आणा तो म्हणाला. मत्ते 14:18. आणि त्याने लोकांना गवतावर बसायला सांगितले. मत्ते 14:19. येशूने त्यांना गवतावर बसायला लावले. याचा अर्थ असा की दुःख भोगणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी
त्याला कोणत्याही विशेष जागेची गरज नव्हती. येशू आपल्याला शिकवतो की कोणी लोक कोणत्याही परिस्थितीत असले तरी त्यांच्यावर प्रेम करणे आणि त्यांची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे. जसा तो स्वतः गरजू लोकांना ते कोणत्याही परिस्थितीत असले तरी मदत करण्यास नेहमी तयार असतो. येशूची इच्छा आहे की आपण गरजू लोकांना ते कोणत्याही परिस्थितीत असले तरी मदत करावी. ज्या लोकांना आपल्या मदतीची गरज आहे त्यांची परिस्थिती येशूसाठी महत्त्वाची नाही. येशूसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण लोकांना त्यांच्या कठीण परिस्थितीत मदत करावी. म्हणून येशूने त्याला जे करायचे होते ते केले. म्हणजेच त्याने 5 भाकरी व 2 मासे घेतले आणि आकाशाकडे पाहून आभार मानले व त्या भाकरी मोडल्या. मत्ते 14:19b. जेव्हा आपल्याला गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याची गरज असते तेव्हा त्यांची गरज भागवण्यासाठी आपणही जे करणे आवश्यक आहे ते केले पाहिजे आणि इतरांनाही तसेच करायला शिकवले पाहिजे. मग त्याने त्या शिष्याला त्या भाकरी दिल्या आणि शिष्याने त्या लोकांना दिल्या. मत्ते 14:19क. येशूने गरजेला मदत करण्यासाठी जे करणे आवश्यक होते ते केले आणि शिष्यांनीही येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करून त्याने जे केले होते तेच केले. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर शिष्यांनी गरजू लोकांना मदत करण्यासाठी येशूप्रमाणेच ठोस कृती केली. मग ते सर्व जाऊन तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांनी 12 टोपल्या भरल्या. मत्ते 14:20a. येशूने दिलेल्या अन्नाने लोक तृप्त झाल्यावर उरलेल्या तुकड्यांनी 12 टोपल्या भरल्या. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपली संसाधने संपत नाहीत, उलट ती अनेक पटीने वाढतात. जेव्हा आपण गरीब आणि गरजू लोकांना मदत करतो तेव्हा आपली संसाधने अनेक पटीने वाढतात. त्या सत्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि इतरांनाही तसेच करायला आपण शिकवले पाहिजे. काही लोकांकडे देण्यासारखं खूप काही असतं पण ते देत नाहीत कारण ते इतरांना आपलं मानत नाही. कारण कदाचित त्या लोकांनी इतर लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी एखादी छोटीशी मदत केलेली असते पण काळाच्या ओघात त्या लोकांना त्या मदतीचा विसर पडतो. मग त्यांच्या वागण्यातला बदल, दुर्लक्ष किंवा चुकीचा संदेश मानला जातो आणि तो आपल्या मनाला लागतो. कदाचित म्हणूनच काही नाते टिकत नाही. नाते टिकवण्यासाठी फक्त घेणं नाही तर कृतज्ञता, आपुलकी आणि परस्परांची जाणीवही तितकीच महत्त्वाची असते. माझ्या बाबतीत असं घडलं आहे. तुमच्याही बाबतीत असं कधी झालं आहे का? येशूने केवळ 5 भाकरी आणि 2 मासे यांचा उपयोग करून हजारो लोकांची भूक भागवली. म्हणून आपण शिकतो की आपण आपल्याकडे असलेले थोडेसे प्रेम आणि उदार मनाने आपल्याकडे जे काही आहे ते वाटले तर परमेश्वर त्याला त्याच्या अनेक पटीने आशीर्वाद देतो. प्रिय बंधू भगिनींनो, माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमची प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. माझ्या 7030444793 या व्हॉट्सअप क्रमांकाला भेट द्या आणि तुमची इच्छा असली तर मला कॉल करा या व्हॉट्सअपवर लिहा. म्हणजे व्हॉट्सअप चॅनल पॅट्रिक रिफ्लेक्शन्सवर बायबलवरील चिंतन, मानसोध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. माझे यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा भेट द्या व सबस्क्राईब करा. तसेच https://worldofemotions.in हे माझ्या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक ई-बुक व ऑडिओ बुकच्या स्वरूपात तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता. माझे व्हिडिओ व चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहेत. कृपया ही माहिती तुमच्या मित्राशी शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आणि तुम्ही कॅथलिक असल्यास कन्फ्युजनसाठी माझ्याशी संपर्क साधू शकता. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आरोग्य, आनंद व आशीर्वाद देवो.
त्याचप्रमाणे तुमची सर्व स्वप्न इच्छा व आकांक्षा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करत. आमेन. आभारी.